या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती। नमस्कार श्रोते हो, पीतांबरी अगरबत्ती डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, पुन्हा एकदा आपण सारे जमले आहोत गुणवत्ता आणि अभिनवता या दोन्हीचा उत्तम संयोग असलेल्या पीतांबरी कंपनीनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या देवभक्ती अगरबत्तीबद्दल विशेष माहिती जाणून घ्यायला आणि त्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत पीतांबरीच्या अॅग्रो आणि अगरबत्ती डिव्हिजनचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रोडक्शन श्रीयुत संजय देशमुख। संजय सर नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार उदय, नमस्कार श्रोते हो। श्रोते हो, संजय देशमुख यांनी रसायनशास्त्रात बीएससी केलं असून जनरल लॉ या विषयातही ते पदवीधर आहेत आणि गेल्या 2.5 वर्षांपासून पीतांबरीच्या शेतीविषयक सर्व उत्पादनांच्या प्रोडक्शनचं काम ते पाहत आहेत। संजय सर, पीतांबरीची देवभक्ती अगरबत्ती ज्या विविध फुलांच्या नैसर्गिक अर्कापासून तयार केली जाते त्या विविध फुलांच्या सुगंधापासून मिळणाऱ्या लाभांबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आम्हाला करून देत आहात। तर आज कोणत्या सुगंधाविषयी आपण श्रोत्यांना माहिती देणार आहात? उदय, फुलाऐवजी सुगंध हा शब्द जो वापरलास तो योग्य आहे। आज आपण सुगंधाविषयी माहिती मिळवणार आहोत, पण ती फुलांपासून नव्हे तर हा सुगंध खोडापासून आपल्याला मिळतो। बर, अर्थात आजचा सुगंध आहे चंदन किंवा इंग्रजीत सँडलवूड असं म्हटलं जातं। बर, भारतामध्ये जे चंदनाचं झाड आहे तर त्याला आपण सॅन्टलम अल्बम असं म्हणतो। अच्छा, ऑस्ट्रेलियातही आता विपुल प्रमाणात हे चंदनाची लागवड केलेली आहे, मात्र तेथे मिळणारं चंदन आहे त्याचं नाव आहे सॅन्टलम स्पिकॅटम। बर, चंदनाची जी भारतामध्ये झाडं येतात त्याची गुणवत्ता ही फारच चांगली आहे। बर, कारण त्याच्यापासून जे चंदनाचं तेल मिळतं त्याचा सुवास हे जगात इतरत्र कुठेही आपल्याला मिळू शकत नाही। बर, त्यामुळे भारतातील चंदनाच्या खोडाला फारच मोठी मागणी आहे। वा, वनस्पतींच्या नैसर्गिक अर्कापासून तयार करण्यात आलेली पीतांबरीची देवभक्ती अगरबत्ती ही 22 ग्रॅम, 44 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशा 3 प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पीतांबरीच्या प्रतिनिधीशी नक्की संपर्क साधा। आमचा क्रमांक आहे 84 51 90 71 11। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 84 51 90 71 11 आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। संजय सर, चंदनाबद्दल तुम्ही मला माहिती सांगत होतात। उदय, सर्वांनाच वेड लावणाऱ्या या चंदनाच्या सुगंधाबद्दल आणखी सांगायचं झालं तर ज्या वृक्षापासून हा सुगंध मिळतो त्याच्या पाना फुलांना किंवा सालीला अजिबात गंध नसतो। बर, पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या झाडाच्या